नमस्कार, कसे आहात? दोन्ही बेडरूमचे 2 दिवस जे आहे ते वॉर्डरोब मी साफ करत होते. तर सगळं झालेलं आहे आणि ते चिकूच्या बेडरूममध्ये मी बेबीच्या कपड्यांसाठी जे आहे ते थोडीफार जागा केली आहे. चिकूचे कपडे मी या ऑर्गनायझरमध्ये ठेवलेत. शर्ट, जीन्स, कुर्ते जे तो कधीतरी घालतो ते ठेवलेत. जे काही बेबीची शॉपिंग चालली होती ते मी इथे तसंच ठेवत होते. आणि हे जे शेल्फ आहे इथे मी ठेवणार आहे बेबीचे कपडे जे आता मला धुवायचे आहेत. आणि हे एक ड्रॉवर मी रिकामं केलं आहे आणि एक खालचं जे शेल्फ आहे ते. तर असं बरीच जागा आहे आणि सगळ्यात खाली आहे ना ती चिकूच्या खेळण्या वगैरे आहेत. तर सध्या आहे ना दोघांना हे वॉर्डरोब पुरेसं आहे. आता तर थोडेच कपडे आहेत आणि बाजूचं जे आहे वॉर्डरोब त्याच्यात मी बेडशीट, डेलीवेअरचे कपडे, पिलो कवर, सोफ्यांचे कवर वगैरे जे आहेत ते ठेवते. जरा जागा कमी पडली तर मग या साईडला जे आहे ते आपण ठेवू शकतो, म्हणजे सेपरेट दोघांचं वॉर्डरोब. तर आता हे सगळे मी कपडे काढून घेते. मला हे सगळे कपडे जे आहेत ते धुवायचे आहेत. तर थोडेफार काय आहेत ते मी हाताने धुवेल आणि बाकीचे मशीनला लावेल. तर मी दाखवते, आधीच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलं नव्हतं तुम्हाला काय काय मी घेतले. तर या 2 मी गोधड्या घेतल्या होत्या ज्या खूप चांगल्या क्वालिटीच्या आहेत. शक्यतो आहे ना आपल्याकडे ना, म्हणजे आमच्याकडे तरी ना आजींचं जे नऊवारी वगैरे असते, लुगडं वगैरे असतं ना, तर त्याचं शक्यतो जे आहे ते गोधड्या शिवतात. आणि चिकूचे तर तेव्हा त्याचेच शिवले होते मम्मीने घरी, किंवा कॉटनच्या ज्या साड्या असतात त्याचं. तर त्यांचे वेगळीच जी आहे ना वाईब असते. पण आता सध्या आहे ना, आता हे मार्केटमध्ये तसे भेटतात आहे, त्यामुळे मी हे 2 गोधड्या घेतल्यात. 2 नाही 3 घेतलेत. आणि हे काय मस्लिन स्वेडल्स आहेत ते घेतलेत बांधायला, ज्याला आपण गुंडाळणी पण बोलतो. मस्लिनमध्ये रुमाल आहे, काही टोप्या आहेत ज्या बांधायच्या आहेत, काही डायरेक्ट घालायच्या आहेत. परत बेबी बीप जे आपल्याला लागतात, लंगोट, तेही खूप जास्त लागतात. तर सध्या तरी मी एवढेच घेतलेत. आणि बेबी बीप जे आहे ते बांधायचं नाही घेतलं आहे मी, असं बटनवाला घेतलं आहे. ते बांधायचं सारखं निघत राहतं, त्यामुळे हे व्यवस्थित राहतं. तर हे एक मी घेतलेलं आहे, म्हणजे 2-3 ते घेतलेत मी. हे ट्रायंगलमध्ये आहे. आणि परत काही थोडेफार ड्रेसेस घेतले, तेही मी तुम्हाला पटकन दाखवते. सॉक्स आहेत. सॉक्स तर लागतात लहान मुलांना. तर हे सगळे सॉक्स असे एकदम छोट्या साईजमध्ये आहेत. तर हे लवकर आहेत ना लहान होतात. लहान मुलं लवकर मोठी होतात आणि कपडे आहेत ना लवकर लहान होतात. तर मी सध्या 2-1 महिने जाईल तसे मी कपडे घेतलेत. आणि हे काही लॉन्ड्री बॅग आहेत, त्या मी ॲमेझॉनवरून मागवलेले आहेत. छोटे छोटे कपडे असतात लहान मुलांचे, तर ते इकडे तिकडे होतात मशीनमध्ये, त्यामुळे ते मागवले मी. आणि त्याची क्वालिटी खरंच खूप छान आहेत. आणि बरेचसे कलरसुद्धा आहेत, त्याची लिंक देते मी तुम्हाला हवी असेल तर. तर हे काही डेली वेअरसाठी ड्रेसेस आहेत. कोणते कोणते आहेत ते मी पटकन दाखवते. याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये मी व्यवस्थित सगळं दाखवलं नव्हतं. तर हे काही शिवलेस आहेत, काही बांधायचे आहेत, काही रॉम्पर्स आहेत. हा एकच फ्रॉक आहे. तर अशी बरीच जे आहे ते ड्रेसेस मी घेतले सध्या पुरता. जेव्हा आपल्याला कळेल बेबी बॉय बेबी गर्ल आहे तेव्हा मग त्यानुसार ड्रेस घेता येईल. आणि मी स्वेटर एक छोटासा घेतला होता. मी सिंगापूरला गेले होते तेव्हा मी 2 स्वेटर आणले होते, ब्ल्यू आणि पिंक. पण त्याची साईज आहे ना थोडी मोठी आहे. हे बघा हे 2. त्यामुळे मग मी म्हटलं ही सध्या तरी येणार नाही, म्हणून एक स्वेटर घेतला. आणि हा एक टी शर्ट आणि पॅन्ट आहे. स्वेटरसारखंच आहे, फुल जे आहे ते कवर होणार, थंडी वगैरे लागणार नाही. आणि आता हे सगळे ना मी लॉन्ड्री बॅगेत टाकते आणि मशीनला लावणार आहे. लॉन्ड्री बॅगेत ठेवल्यामुळे छोटे छोटे कपडे मशीनमध्ये इकडे तिकडे होत नाही. आणि थोडेफार काही असतील ते मी हाताने धुवेल. आणि ह्यांचे कोणाचेच कलर वगैरे जात नाही. कोणत्याच कपड्यांचा असं नाही की रंग एकामेकाला लागेल. आणि जास्त करून मस्लिनचे जे असतात ना ते व्हाईटमध्येच येतात, तर कलर वगैरे लागायची भीती नाही आहे.
आणि लॉन्ड्री बॅग ज्या आहेत ते स्मॉल, मीडियम, लार्ज अशा साईजमध्ये आहेत. तर हे असे सगळे जे आहेत ते मी त्याच्यात कपडे टाकलेत. आणि एक मी हँगर पण आणलं होतं जे छोट्या कपड्यांसाठी आहे ना, ते बरं पडतं. मी चिकूच्या वेळेससुद्धा घेतलं होतं. तर हे वालं ह्याच्यामध्ये 22 क्लिपवालं पण होतं, 16 क्लिपवालं होतं. तर हे 22 क्लिपवालं आहे वाटतं. तर हे फोल्ड पण होतं. तर हे मी एक घेतलं होतं, जेणेकरून छोटे छोटे जे लंगोट आहे, सॉक्स आहेत, रुमाल असतील, कॅप वगैरे असेल तर ते व्यवस्थित ह्याला अडकवता येईल आणि व्यवस्थित सुकेल. त्यामुळे मी हे एक घेतलं होतं. तर ह्याची लिंक नाही माझ्याकडे, मी शॉपमधून घेतलं आहे, पण मिळाली तर मी टाकेल लिंक. आणि हे काही आहे स्वेटर वगैरे कलरवाले, तर ते मी हाताने नंतर धुवेल, मशीनमध्ये नाही टाकत आहे. कलर वगैरे जात नाही तरी पण मी हाताने धुवेल. तर आता मी पटकन हे सगळे मशीनला लावते, तोपर्यंत माझ्या हाताने ते कपडेसुद्धा होतील धुवून. आणि ह्याच्यासाठी मी कोणतं डिटर्जंट वापरते तर ते मिमीचं डिटर्जंट आहे आणि डेटॉलसुद्धा टाकणार आहे. ते प्रोडक्ट जे आहे ते बेबींच्या कपड्यांसाठी चांगलं आहे, सेफ आहे, त्याचं जास्त काही स्मेल वगैरे नाही आहे. ही माझी सकाळची देवपूजा. सकाळी छान पूर्ण मंदिर साफ केलं होतं, गुलाबाची फुलं जी आहेत ती वाहिली होती देवांना. आणि आता संध्याकाळचा दिवाबत्ती, स्वामींचं नामस्मरण आणि त्यानंतर स्वयंपाक. तर कपडे वगैरे जे आहेत ते मी उद्या इस्त्री करेल.
आणि आता मी रात्रीच्या जेवणात बनवते डाळ भात आणि ज्वारीची भाकरी. तर तुरीच्या डाळीसोबत भाकरी जी आहे ती चुरून खाऊन घेतो. आणि सकाळी टिफिनला मी मेथीची भाजी बनवलेली मुगाची डाळ टाकून. कुकर लावला होता मी, नंतर येऊन डाळीला फोडणी दिली आणि भाकरी बनवली. मी चिकूला क्लासला घेऊन गेले होते आणि घेऊन आल्यानंतर मग बाकीचा स्वयंपाक केला. दुसऱ्या दिवशी हे काय ऑर्गनायझर आहे जे मी आयकियामधून आणले होते. 2च आणलेत. हे मी आधी पण आणले होते, माझ्याकडे आहेत माझे ओढण्या वगैरे, चिकूचे काही कपडे वगैरे असेल तर ते ठेवण्यासाठी मी आणले होते. तर त्याच्यात मी माझेच ठेवते. तर त्यासाठी हे खूप चांगल्या क्वालिटीचे आहेत म्हणून मी तेच रिटर्न आणले. फक्त 2 आणलेत कारण बेबीचे कपडे आता थोडेच आहेत, त्यामुळे हे 2 पुरेसे आहेत. आणि हे माझ्या वॉर्डरोबमध्ये व्यवस्थित बसतात. तर ह्यांना मी स्वच्छ धुवून घेते आणि सुकवते बाहेर गॅलरीत. बाहेर उन्हाळ्यासारखं ऊन आहे आणि सकाळी जी आहे ती थंडी असते. तर कपडे उन्हामध्ये खूप छान जे आहे ते सुकलेत. मी कडक उन्हात कपडे टाकले होते आणि त्या हँगरमध्ये पण बरेच जे आहे ते छोटे छोटे सॉक्स वगैरे सुकवले होते. तर आता हे सगळे कपडे मी काढून घेते आणि सगळ्यांना इस्त्री करते. मला माहिती आहे आता हे एकदाच मी इस्त्री करणार, कारण नंतर ना आपण बेबीला जेव्हा पण कपडे घालू तेव्हा काय आपण सारखं सारखं इस्त्री वगैरे करून त्यांना घालत नाही, धुतल्यानंतर लगेच वापरतो. पण हे नवीन कपडे आहेत, 1 2 3 वेळा धुतले ना तर मग अजून ते सॉफ्ट होतात. त्यामुळे मी हे आता सगळे स्वच्छ धुतलेत, कडक उन्हात सुकवलेत आणि आता मी सगळ्यांची जी आहे ती इस्त्री करून घेते. हे एवढेच कपडे आहेत, दिसताना ते दिसतात ते जास्त. तर हा एक फ्रॉक मला खूप क्यूट असा वाटतो आणि खरंच खूप क्यूट आहे तो. तर हे सगळं आता मी इस्त्री करते. हे करताना मला खूप छान वाटत होतं. खूप एक्सायटेड आहे मी, बेबी येणार म्हणून. खुश पण आहे आणि थोडीशी भीती पण आहे. पण ठीक आहे, जे काय होईल ते चांगलं व्हावं, हेल्दी व्हावं, आरोग्य चांगलं असावं बस. तर आता हे सगळे जे आहे ते मी इस्त्री करून घेते आणि नंतर त्या बॉक्सेसमध्ये ठेवते.
या एका बॉक्समध्ये मी सगळे गोधडी, स्वॅडल, परत ड्रायशीट असतील त्या, टॉवेल, तर त्या गोष्टी मी ह्याच्यात ठेवते. आणि कपडे, सॉक्स वगैरे असतील तर ते वेगळे, म्हणजे लक्षात राहतं की ह्याच्यात आपण काय ठेवले आहेत. आणि ह्याच्यात सगळं जे आहे ते माझं जे काही सामान होतं ते व्यवस्थित आता बसलं आहे. आणि दुसऱ्या बॉक्समध्ये सगळे कपडे वगैरे आहेत. तर दोन्ही बॉक्समध्ये मी जे काही आणलं होतं ते सगळं व्यवस्थित बसलेलं आहे. आणि यांना झाकण आहे, धूळ वगैरे काही असेल ना तर ती पडणार नाही त्यावर. त्यामुळे मी आत्ता सध्या तरी ह्यांना झाकण लावून ठेवते. आणि हे जे सॉक्स वगैरे आहेत ते सुद्धा मी ह्याच्यातच ठेवते, कारण ड्रॉवरमध्ये ठेवलं तर इकडे तिकडे होतात. तर महत्त्वाचं होतं, कपडे मला धुवून सुकवून इस्त्री करायची होती, तर ते काम झालेलं आहे. बाकीचं आता जे आहे ते. आणि ड्रॉवरमध्ये मी डायपर, फीडिंग बॉटल, परत मॉइश्चरायझर किंवा बेबी वाईप्स असतील तर ते, आणि एक टॉय आहे त्याने दिलं होतं त्या दिवशी मी ड्रेस घ्यायला गेली होती तेव्हा. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा. आणि अजून मला काही घ्यायला पाहिजे का किंवा तेही मला नक्की सांगा. तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.